तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले एका गावात 50 रुपयाचे आमिष दाखवून आरोपी रेहान खान मुख्तार खान वय 19 वर्ष याने आपल्या चिकन दुकानात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडिता व तिच्या नातेवाईकांनी 14 मे रोजी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 107/2025 कलम 64(1), 64(2), 1, 65(2) BNS सह कलम 4, 6, 10 M पोक्सो प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। दरम्यान या घटनेतील आरोपी रेहान खान मुख्तार खान यास नांदुरा येथून पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर बर्वे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा। आज संध्याकाळी 5:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे फिर्यादी आले व त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी 9 वर्षाची मुलगी हिच्यासोबत रेहान खान मुख्तार खान या व्यक्तीने अतिप्रसंग केला आहे। अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल करून दोन टीम त्याच्यामध्ये बनवण्यात आले। त्याच्यामध्ये एक टीम हे आरोपी जे आहे त्याला शोधण्यात आम्ही रवाना केली। तसेच दुसरी टीम घेऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जी पीडित आहे तिची मेडिकल टेस्ट व इतर कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना केली। या कारवाई अंतर्गत आम्ही सर्व कॉल डिटेल्स चेक केले। तसेच CCTV फुटेजेस असतील किंवा इतर आमचे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळताच तात्काळ आम्ही अराउंड 8च्या दरम्यान आम्ही आरोपीला अटक केलेलं आहे, त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे। तसेच इतर जी काही कारवाई आहे, लिगल प्रोसिजर्स आहेत, मेडिकल टेस्ट आहेत, एक्झामिनेशन आहे, तेही कारवाई त्याची चालू केलेली आहे। तसेच बुलढाणा शहरातून आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवून जे काही पुरावे आहेत, सायंटिफिक पुरावे आहेत ते गोळा करण्याची प्रक्रिया देखील आम्ही तात्काळ पूर्ण केलेली आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करून जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल याची आम्ही तजवीज ठेवली। धन्यवाद।